श्रीराम समर्थ श्रीराम. अज्ञानामध्ये ज्ञानाला झाकण्याचं सामर्थ्य नाही. जसं अंधकाराला सूर्याला झाकता येण्याचं सामर्थ्य नाही ना, तसंच अज्ञानामध्ये ज्ञानाला झाकण्याचं सामर्थ्य नाही. देहाला मी मानणं हे अज्ञान. देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे. जडाशी संबंध जोडल्याने गीतेमध्ये मनुष्याला जंतू म्हटलंय. तेन मुह्यंती जंतवः 5वा अध्याय. त्याच्या अज्ञानामुळे त्याला वाटतं मी करतो, मी चालतो, मी खाऊ घालतो वगैरे, आणि या भ्रमामध्ये तो वावरतो. परमात्म तत्व आपल्यातच आहे. ते आहेच, स्वतः सिद्ध आहे. ज्ञान झालं की अज्ञानाचं आच्छादन नष्ट होतं आणि स्वतः सिद्ध असलेल्या परमात्म तत्वाचा अनुभव येतो. जसं सूर्याचा उदय झाला की नवीन वस्तू निर्माण होत नाहीत, तर अंधकारामुळे ज्या वस्तू झाकल्या गेल्या होत्या ना, त्या दिसत नव्हत्या, त्या आता दिसू लागतात. इथेही तसंच आहे. विवेकाने ज्ञान होतं आणि ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो आणि स्वतः सिद्ध असलेला खरा मी म्हणजे स्व दिसू लागतो. शरीर मी नाही, बदलणारी वस्तू माझी नाही. हाच विवेकाने अज्ञानाचा नाश करण्याचा अभ्यास आहे. आपण म्हणजे आपली सत्ता म्हणजे आपला स्व हा एक भाग आणि आपलं शरीर हा एक भाग. त्यांना वेगळं मानणं हे ज्ञान, त्यांना एक समजणं हे अज्ञान. भगवंत मतपरायण हो असं सांगतात. परमात्म्याशिवाय माझी वेगळी सत्ताच नाही हे जाणणं म्हणजे परमात्मपरायण होणं. आताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी वेगळेपणाने न राहता मीने परमात्म्याच्या पार्टीत जाणं म्हणजे स्वने परमात्म स्वरूप होणं. त्यामुळे काय होतं तर अहंभाव त्यामुळे समाप्त होतो. एका परमात्म्याशिवाय अन्य कोणाची स्वतंत्र सत्ता राहत नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.